ही ग्रंथालय आहेत, सार्वजनिक ग्रंथालय आहेत. या ग्रंथालयांना बळकटी येण्यासाठी गरज आहे. त्यामुळे शासनाचं लक्ष या ग्रंथालयाच्या चळवळीकडे लागावं. सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न शासनाने तातडीने सोडवावेत या मागणीसाठी या शासनाचं लक्ष वेधावं या दृष्टीनं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता यामध्ये ज्या काही मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत त्यात राज्य शासनाने जाहीर केलेली 40% अनुदान वाढ तात्काळ लागू करण्यात यावी. ग्रंथालयाचे वर्ग बदल त्वरित मंजूर करण्यात यावे. अ ब क ड हे श्रेणी आहे ग्रंथालयाची, परंतु गेल्या 15 वर्षापासून ही श्रेणी बदल ग्रंथालयाचा करण्यात आलेला नाही. त्याच्यावर बंदी आलेली आहे. ती बंदी उठवून ग्रंथालयांना दर्जावाढ देण्यात यावी. 2000 नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्यात यावी. अनेक ग्रंथालयांना आता मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. नवीन ग्रंथालय उघडण्याला परवानगी नाही. वास्तविक पाहता ग्रामीण भागामध्ये साक्षरता प्रचार व्हावा, ज्ञानाची वाढ व्हावी, लोकांना ज्ञान मिळावं यासाठी हे प्राध्यापक चंद्रकांत सनपूरकर, निवृत्त ग्रंथपाल, कृषी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने या ठिकाणी आज दिनांक 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला शासनाचा संपूर्ण पाठिंबा असला पाहिजे. म्हणजे विशेषतः आर्थिकदृष्ट्या काही मागण्या आम्ही परभणी संभाजीनगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने या ठिकाणी मागण्या मान्य केलेल्या आहेत. गाव तेथे ग्रंथालय हे शासनाचं धोरण आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून केवळ घोषणाच आहेत. सार्वजनिक अनेक ग्रामीण भागातली ग्रंथालये ही दुर्लक्षित आहेत, दुर्लक्षणीय आहेत. यांना पाठिंबा या ठिकाणी मिळत नाही. शासनाने सर्वोपरी या ग्रंथालयाच्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधावं आणि यांच्या समस्या सोडवाव्या. गेल्यापासून महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. नवीन ग्रंथालयांना दर्जावाढ देण्यात आलेली नाही. 40% अनुदान वाढवून द्यावं अशा प्रकारचं एक निवेदन शासनाला देण्यात आलं होतं ग्रंथालय चळवळीच्या वतीने. त्यांना तत्वतः त्यांनी मान्यता दिली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ग्रंथालयातले अनेक ग्रंथालय, हजारो ग्रंथालय ही त्या सुविधापासून वंचित राहिलेली आहेत. या ठिकाणचा कर्मचारी वर्ग अत्यंत तुटपुंजा अशा प्रकारच्या वेतनावर जगत आहे. वास्तविक पाहता किमान वेतन धोरण जे आहे शासनाचं, ते किमान वेतन ह्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. ते किमान वेतन सुद्धा ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था ग्रंथालयाची आहे. अनेक ग्रंथालय सेवक हे अत्यंत तुटपुंजा 100-150 रुपये महिना याप्रमाणेच्या वेतनावर हे जगत आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणची आज महागाई प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे. अशा प्रमाणामध्ये ग्रंथालयाच्या माध्यमामधून समाजाला ज्ञानाचं मार्गदर्शन करणारी, ज्ञानाचं परिवर्धन करणारी वाचनालय आहेत. मात्र शासन गेल्या 2011-12 पासून आम्हाला कुठल्याही प्रकारची वाढ नाही, महागाई भत्त्याप्रमाणे वाढ नाही, अनुदानात वाढ नसल्यामुळे जे शासनाने जाहीर केलं, आम्ही काय मागितले, आमची वाढ 3 पट पाहिजे, आम्हाला कर्मचाऱ्याला वेतनश्रेणी पाहिजे, परंतु ते देत नाही. म्हणून त्यांनी आम्हाला तुटपुंज होऊन 40% अनुदान वाढ दिली आहे, जाहीर केली. ही विधानसभेतही जाहीर केली, मंत्री परिषदेही जाहीर केली आणि आमच्या विविध संमेलनामध्ये जाहीर केली, परंतु ती देत नाहीत. वर्ग बदल देण्याचं जाहीर केले. झालं काय, आमच्याकडं आम्ही निवेदन घेऊन गेलो मंत्र्याकडं, सकारात्मकता, तुमचे प्रश्न आम्ही सोडवणार, परंतु एकही प्रश्न सोडवलेला नाही. त्याच्यामुळे हे आमचं धरणे आंदोलन आहे. आता आमची नम्र विनंती आहे, देवा भाऊ आमचं काहीतरी पग ऐक आणि ते बाकीचे तुम्ही सगळे कामं करा, पण या ज्ञान अर्जन करणाऱ्या लोकांना उपाशी ठेवू नका. यांचा अल्प पगार 5,000 2,300 रुपये पगार दरमहा पगार मिळतो आणि म्हणून या पगारात या लोकांनी कसं काम करावं. आजपर्यंत 10 ग्रंथपालांनी आत्महत्या केली. काही ग्रंथपालांनी तर स्वतः त्या ग्रंथालयात नोकरी करत असताना तिथं चटकून घेतलेलं आहे. म्हणून आता अजून किती आत्महत्या पाहण्याची वेळ आमची आणणार आहे. म्हणून माझी देवाभाऊला विनंती आहे,
की आमच्या ग्रंथालयाचे तुम्ही जाहीर केलेले प्रश्न आहे, आमच्या मागण्या त्या मान्य करावे हीच विनंती आहे.